परमपवित्र भगवद्गीता आणि संशोक बंधूंनो, आज आपण दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ करतो आहोत. पण काही महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीलाच मी मांडणार आहे. एकात्मता स्तोत्राच्या विवेचनात शंकराचार्यांचं उदाहरण मी घेतलं होतं. या ठिकाणी त्याचा काही भाग आवश्यक आहे म्हणून मी घेत आहे. शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात जो संवाद झाला, वादविवाद झाला, त्या वादविवादाचे नियम काय होते? तर नियम सांख्य आणि न्याय या दोन शास्त्रांच्या आधारावर एखादा नियम चांगला का वाईट हे सिद्ध करणं ही आमच्याकडची परंपरा. उदाहरणार्थ आपण घेऊया, अहिंसा परमो धर्मः हे तत्व चांगलं का वाईट? कोणालाही विचारलं तर ते म्हणतील चांगलं. पण मनात प्रश्न असा उत्पन्न होतो की हे जर चांगलं तत्व असेल तर सगळ्या ठिकाणी अंमलात आणता येईल का? वैयक्तिक जीवनामध्ये अंतःकरण शुद्धीसाठी अहिंसेचं पालन केलं पाहिजे आणि अनेक गोष्टी त्यामुळे सुकर होतील, हे बरोबर. पण उद्या पाकिस्ताननी आमच्यावर हल्ला केला आणि आम्ही असं म्हणायला लागलो की आम्ही अहिंसक आहोत म्हणून शस्त्र टाकून देतो, तर हे राष्ट्राच्या दृष्टीने योग्य होईल का? नाही. म्हणजे हे तत्व 100% चांगलं नसून सर्व ठिकाणी वापरण्यासारखं नाही. पण तरीही मग याला चांगलं का म्हणायचं? तर सांख्यशास्त्राप्रमाणे सांख्य या शब्दाचा एक अर्थ आहे संख्या. कुठल्याही तत्वाच्या संदर्भामध्ये त्याचे चांगले गुण किती आणि वाईट गुण किती हे सुरुवातीला पाहायचं. आपण हेच तत्व घेऊया, अहिंसा परमो धर्मः. याचे म्हणाले चांगले 10 तत्व आहेत आणि वाईट 5 तत्व आहेत. ते 5 तत्व त्या मानाने गौण आहेत आणि हे 10 तत्व चांगल्या प्रकारचे आहेत, श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून अहिंसा परमो धर्मः हे तत्व चांगलं. अशा पद्धतीने सिद्धांत सिद्ध करण्याची एक पद्धती आपल्याकडे आहे, चांगलं का वाईट ठरवण्याची. त्यामध्ये न्यायशास्त्र आणि सांख्यशास्त्र याचा उपयोग होतो. मी हे उदाहरण कशासाठी सांगितलं की हा दुसरा अध्याय सांख्य योगाचा आहे आणि म्हणून गीतेची सुरुवातच मुळी तत्वज्ञानाची सांख्य योगापासून झालेली आहे. सांख्य या शब्दाचा दुसरा अर्थ आहे ज्ञान. या अध्यायात 11 ते 30 असे 20 श्लोक सांख्य दर्शनाचे आहेत. पण तरीही या अध्यायाला नाव सांख्ययोग असं दिलं कारण सांख्य तत्वज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे. आणखीन एक नंतर सांगता येईल असं, परंतु याच वेळा आधी सांगतो. एक उदाहरण आपल्यासमोर ठेवतो आहे. गीता सांगून झाल्यानंतर हनुमान ध्वजावरून खाली उतरले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना साष्टांग दंडवत घातले आणि असं म्हटलं की शास्त्राच्या दृष्टीने मी अपराध केला आहे. आपल्याकडे नियम असा आहे की शास्त्र सांगणारा प्रवचनकार किंवा कीर्तनकार उच्चासनावर असतो आणि श्रोते हे खालच्या बाजूला बसलेले असतात. पण मी तुमच्या डोक्यावर बसून हे सगळं तत्वज्ञान ऐकलं, म्हणजे एका अर्थाने शास्त्राच्या दृष्टीने माझा अपराध झाला आहे. मला याची शिक्षा काय? भगवान श्रीकृष्ण हनुमंताला म्हणाले, बा हनुमंता, याच्यासाठी ज्या वेळेला हा देह संपून दुसऱ्या देहात अर्पण करायचं असतं त्या काळामध्ये मृत्यूनंतर या व्यक्तीला पिशाच्य योनी प्राप्त होते. अहो हनुमान तर हे चिरंजीव आहेत, मग त्यांना पिशाच्य योनी कशी प्राप्त होणार? मृत्यू कसा येणार? याला प्रायश्चित्त काय? कारण हनुमान चिरंजीव आहेत म्हणजे काय? अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणा कृपः परशुरामस्य सप्तैते चिरजीविना असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांना तर मृत्यू नाही. मग त्यावर उपाय काय? या झालेल्या अपराधाची जर मला पूर्णपणे त्याच्यातून निवृत्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? तर भगवंतांनी सांगितलं की तुम्ही या गीतेवर एक टीका लिहा. आणि मग हनुमंतांनी जी टीका लिहिली त्या टीकेचं नाव आहे पैशाची, म्हणजे पिशाच्य योनीपासून मुक्त होण्याची ती टीका.
असा त्या पैशाची टीकेचा अर्थ होतो. आता तर निरनिराळ्या महाविद्यालयात जे सभागृह आम्ही पाहतो त्या सभागृहात वक्ता खालच्या बाजूला आणि पायऱ्या पायऱ्यासारखी रचना करून श्रोते वरपर्यंत बसलेले असतात. ही रचना काही शास्त्राच्या दृष्टीने बरोबर नाही, पण तो माझा आत्ताचा विषय नाही. प्रवचन प्रारंभ करण्याआधी दुसऱ्या अध्यायात कोणकोणते विषय आलेत हे आपण सुरुवातीला पाहूया. दुसऱ्या अध्यायात एकंदरीत 72 श्लोक आहेत. यामधील 1 ते 10 या श्लोकांमधून अर्जुनाच्या भीतीविषयी संजयाने केलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाचे वर्णन आलेले आहे. 11 ते 30 या श्लोकांच्या मधून सांख्ययोगाचे वर्णन आलेले आहे. 31 ते 38 या श्लोकांमधून क्षत्रिय धर्मानुसार युद्ध करण्याच्या आवश्यकतेचे प्रतिपादन भगवंतांनी केलेले आहे. 39 ते 53 या श्लोकांच्या मधून कर्मयोगाचे वर्णन आलेले आहे. 54 ते 72 या श्लोकांच्या मधून स्थितप्रज्ञांची लक्षणे इत्यादींचे वर्णन आलेले आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन. याप्रमाणे भीतीने व्याप्त झालेल्या त्या अर्जुनाला जे विषाद करीत आहेत आणि अश्रू आल्याने ज्यांच्या नेत्रांची पाहण्याची शक्ती कुंठित होत आहे, भगवान मधुसूदन हे पुढे सांगितलेले वचन म्हणतात. ते पुढील श्लोकामध्ये आलेलं आहे. या श्लोकामध्ये भगवंतांच्यासाठी मधुसूदन या शब्दाचा प्रयोग झालेला आहे. मधु नावाच्या दैत्याला मारणारे ते मधुसूदन असा याचा अर्थ होतो. मधुसूदन ह्या नावाचा उच्चार करून संजयानी या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू इच्छितात, बा अर्जुना, केवळ तुझ्या इच्छेमुळे मी या रथावर सारथ्य कर्म करण्यासाठी बसलेलो आहे. खरे म्हणजे या ठिकाणी संपूर्ण असलेले हे कौरवांचे सैन्य आणि तुमच्यातही अनेक जण मृत्युदंडाला प्राप्त होण्यासारखे आहेत. तू जरी युद्ध केलं नाहीस तरी यातला कोणीही वाचणार नाही. आणि जर मी प्रतिज्ञा घेतली नसती तुझ्यासाठी, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, तर मी यांना याच ठिकाणी ठार केले असते. अशा प्रकारचा भाव या श्लोकामधून भगवंतांनी अर्जुनाच्या समोर ठेवलेला आहे आणि अर्जुनाला सांगितलेलं आहे की बाबा रे, तुझ्यासमोरचे सगळे जे आहेत हे अतिरेक्यांच्या बाजूनी असल्यामुळे त्यांना मारणं हे क्रमप्राप्त आहे.